चार आपण एकतेने बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार। परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। तर मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आज नवीन एका विशेष भागाला सुरुवात करीत आहोत। तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या हयातीमध्ये काही महत्त्वाच्या पुस्तके होत्या, त्यातील एक महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मार्गदर्शनामध्ये मानव धर्माच्या परिचय नावाची जे पुस्तक होती, त्यातील आपण काही प्रकरण बाबांच्या मार्गदर्शनातील ज्या लेखकांनी लिहिलं, मान्य श्री बाळू शिर्केजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मार्गदर्शन नेहमी त्यांना करून मानव धर्म परिचय पुस्तक लिहिण्यास सहकार्य केले, याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी जुमदेव यांना कोटी कोटी प्रणाम। तर मंडळी, आपण त्या पुस्तकामधील जी प्रस्तावना दिलेली आहे त्यावर आपण आजच्या कार्यक्रमात जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण चर्चा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, परमेश्वराने आकाश पाताळ वायू अग्नी व पाणी या पंचतत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली। आपण सर्वांना माहीत आहे मानवामध्ये पंचतत्व विराजमान असतात। तर मंडळी, परमेश्वराने सुद्धा आकाश पाताळ वायू अग्नी व पाणी या पंचतत्वावर आधारित ही सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केलेली आहे। तर आपण विचारू शकतो पृथ्वीची रचना कशी करण्यात आली आहे। तर त्यामध्ये आकाश पाताळ वायू अग्नी व पाणी या पंचतत्वावर हे मूल तत्व आहेत आणि या पंचतत्वावर परमेश्वराने पृथ्वीची रचना केली। या पृथ्वीवर अनेक जीवजंतू आणि वनस्पती यांची निर्मिती केली। मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्यासाठी बुद्धी दिली, जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखेल। तर मंडळी, आपण आपला इतिहास भूगोल किंवा आपण शालेय जीवनात जे शिक्षण शिकलो, आपण शिकले, मी माझ्या पद्धतीने थोडं शिकण्याचा प्रयत्न केला, तर आपण सर्वांना माहीत आहे। आणि एक प्रश्न आला होता का पृथ्वी तलावर या पृथ्वीवर मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे। तर या मानव हा बुद्धिजीवी प्राणी असून मानव हा बुद्धिजीवी प्राणी असून तो कर्म करता आहे। तर महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत। तर जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखेल। त्याचप्रमाणे मोह माया अहंकार हे गुणही त्याच्यामध्ये निर्माण केले। मानव घडीताना परमेश्वरी हेतू हाच होता की तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह माया अहंकार यांना बाजूला ठेवून म्हणजे विसरून त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा प्राप्त संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करेल। तर मंडळी, आपण सर्वांना माहीत आहे की परमेश्वराने जसं मानवामध्ये जर मोह माया अहंकार दिलेले आहेत, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याला सत्यमर्यादा प्रेम सुद्धा दिलेले आहे। परमेश्वराला मानवाला हे सांगायचे आहे की मानवामधील मोह माया अहंकार सर्व दूर करून मानवामध्ये सत्यमर्यादा प्रेमाने तो कार्य करेल, ही भूमिका मानवाने ठेवून तो भगवंताला आवडेल असे कार्य करेल। या पद्धतीने मानवाला कार्य करायचे आहे। तर मानवाने मोह माया अहंकार हे दूर करायला पाहिजे। परंतु परमेश्वराने मानवाच्या बुद्धिजीवी जरी प्राणी असला तर याबरोबरच आपण या गोष्टीच्या लक्षात ठेवून कार्य करायला पाहिजे। तर याबरोबरच पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीची अनेक खंड निर्माण केले आहेत आणि प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेले आहेत। आपण सर्वांना माहीत आहे पृथ्वीवरती 75% पाणी आणि 25% जमीन आपण शिकलेले आहोत। आता किती टक्के आहेत आताच्या अंदाज तर माहीत, परंतु जे शिकलेलं त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या या धरतीवरती मानवाने पृथ्वीच्या रचनेप्रमाणे निरनिराळ्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केले। म्हणजे पृथ्वीचे वेगवेगळे म्हणजे म्हणण्यापेक्षा पृथ्वीवरती अनेक खंड निर्माण केले। जसं एक आपण आपला भारत, जसे अनेक राष्ट्र निर्माण झाले आहेत, जसं भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चीन आहे, पाकिस्तान, जसं नेपाळ, जसे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड वगैरे वगैरे जसे देश आहेत, ते सर्व देश मानवाने आपापल्या, जसं आपण एका गावामध्ये राहतो आणि एका गावामध्ये राहिल्यानंतर मध्ये जसे मानवाचे घरं वेगवेगळे राहतात, वेगवेगळे परिवार आपापल्या घरी राहतात
आणि त्यांची शेती किंवा त्यांच्या कंपन्या किंवा त्यांचे व्यवसाय त्यांच्या पद्धतीने वाटून दिल्या गेलेल्या आहेत. आपल्या एका गावाच्या उदाहरणावरून या पृथ्वीवरचा विचार करा. या पृथ्वीवरही असंच एकदम असंच की आपापल्या राज्यामध्ये आपण आपापल्या राष्ट्रामध्ये राहतो आणि आपापल्या राष्ट्रामध्ये आपल्या जीविकेसाठी आपण सर्व काही करत असतो. तर हे मानवाने या पृथ्वीवर आल्यानंतर केलेले कार्य आहे. तर अनेक खंड निर्माण केलेले आहेत आणि प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेले आहेत. मानवाला परमेश्वराबद्दल जागवण्यासाठी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. आता जेवढे काही खंड आहेत ह्या संपूर्ण खंडामध्ये आपापल्या पद्धतीने आपापल्या परमेश्वराला लोक मानतात. कोण्या खंडामध्ये मानत असतात, कोण्या खंडात नाही मानतात. परंतु आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, आपण सर्वांना माहीत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून आपण प्रत्येक धर्मातील लोक, प्रत्येक प्रांतातील लोक, प्रत्येक जातीतील, प्रत्येक पातीतील लोक आपापल्या भगवंताला आपापल्या सोयीनुसार मानतात, हे आपण सर्वांना माहिती आहे. याबरोबरच मानवाला परमेश्वराने जागवण्यासाठी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोसोदी सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले आहेत. या कालचक्रात सत्युग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग अशी 4 युगाची रचना केलेली आहे. तर मंडळी, यामध्ये मुख्य सांगायचे झालं की धरतीवर सत्य टिकवण्यासाठी, पृथ्वीवरती सत्य टिकवण्यासाठी परमेश्वराने एक विशेष कालचक्र निर्माण केलेला है। इस धरती पर सत्य के लिए, सत्य की निर्माण, सत्य कायम रहने के लिए और सत्य कायम रहने के लिए भगवान ने जो काल चक्र निर्माण किया है वो विशेष काल चक्र है। और इस काल चक्र में हर एक युग में, हर एक साल में, हर एक वर्ष में उन्होंने किसी ना किसी मानव को जो मोह माया अहंकार है, अत्याचार है, भ्रष्टाचार है, अनीति है, जो लोग दुखी पीड़ित है, तो ये सब इससे छुटकारा और इससे मुक्त, इसे नष्ट करने के लिए भगवान ने किसी ही मानव के रूप में यहाँ पे स्वयं जन्म लिया है। ये सभी को पता है। हर युग में भगवान का जन्म हुआ है, भगवान ने सत्य कायम रखा है, लेकिन हम इंसान उस सत्य को समझ नहीं पाए। इसी तरह जो भगवान ने काल चक्र निर्माण किया है, इसी तरह इस काल चक्र में पहला युग सतयुग, द्वापर युग, त्रेता युग और कलयुग, ऐसे 4 युग की निर्मित यहाँ पे हुई है। और हम ये अब कोई लोग बोलते हैं कि हमने कलयुग देखा, सतयुग कब आएगा, द्वापर युग किसने देखा। तो बड़े बड़े राइटर्स हैं जिन्होंने वो कल्पना करके अभी भी हम टीवी सीरियल के जरिए ऐसा हुआ था वैसा हुआ था हम देखने के प्रयास करते हैं। वास्तविकता सच जानने वाले कौन है यह हमें पता नहीं है, लेकिन जिसका अनुमान लगा सकते हैं हम। और बाबा जुमदेव जी एक भगवान थे और उनके मार्गदर्शन से जो कुछ इस पृथ्वी पर भगवत कृपा प्राप्त हुई है उनके कार्य से, और जिससे आज परमात्मा एक मार्ग स्थापन हुआ है, मानव धर्म स्थापन हुआ है। इस संसार में मानव धर्म जैसा एक ही धर्म नहीं है और परमात्मा एक मानव मार्ग जैसा एक ही मार्ग हमें नहीं मिलेगा। भगवान ने परमात्मा एक करके हम देखते हैं और सुनते हैं, हर एक युग में भगवान ने जन्म लिया, परंतु भगवान स्वयं कार्य पूरा होने के बाद निकल गए। लेकिन जब हनुमान जी की बारी आई है या हनुमान जी का विषय आया है, तो हनुमान जी ये सदैव चिरंजीवी ही रहे हैं और हनुमान जी का ऐसा कुछ प्रकरण नहीं दिखाया गया। लेकिन हनुमान जी को जो वरदान प्राप्त है या हमारे जो महान हमारे इस मार्ग के प्रतीक है, हमारे इस मार्ग में जो दैवी शक्ति स्थापित है और दैवी शक्ति से जो कार्य करने वाले हमारे जो स्वयं सर्वव्यापक सर्वशक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमान जी है, यह स्वयं विधाता और भगवान बाबा हनुमान जी है। इन्होंने इनको जो अधिकार जो प्राप्त हुआ है सृष्टि के काल चक्र के हिसाब से, वो बहुत ही महत्वपूर्ण है। और ये परमात्मा में हम सब सेवक का नसीब है, हमारे भाग्य है कि हम इस परमात्मा में भगवान बाबा हनुमान जी को एक विशेष त्याग करके हम अपने यहाँ हम उनको मानते हैं, हम उनकी पूजा करते हैं, हम उनकी आराधना करते हैं। पर यह भी सबसे बड़ी बात है, अगर बाबा हनुमान जी ने बाबा जुमदेव जी को एक माध्यम बनाया था, बाबा जुमदेव जी एक स्वयं
एक मानव रूप में जन्म लिया, लेकिन बाबा जुमदेव जी को उस समय में हम समझ नहीं पाए, लेकिन अब तो समझ सकते कि बाबा जुमदेव जी भी एक भगवान के रूप में एक मानव थे। बाबा जुमदेव जी का विचार कैसा था, बाबा जुमदेव जी कैसे थे, उनके जीवन के, उनके मार्गदर्शन से सेवक ने सुने देखे हैं, तो वो सब सेवक जानते हैं। परंतु हमें इस बार हमें यह समझना है कि अगर भगवान ने एक काल चक्र इस धरती पर, इस सृष्टि में निर्माण किया है, और निर्माण के बाद हर एक युग में भगवान ने हर एक मानव के रूप में जन्म लेके सत्य को जागरूक रखा है, उसी तरह हमें मानव मतलब क्या होता है, और इस कली युग में हम अगर अपना जीना जी भी रहे हैं, हम अपनी जिंदगी चला रहे हैं, मरने के बाद कोई किसी का नहीं है, सबको पता है। मरने के बाद सिर्फ मनुष्य के कर्म और मनुष्य के पुण्य मनुष्य को काम आते हैं। मनुष्य ने कितने पाप किए हैं उसका तो हिसाब उसको मिल ही जाता है। परंतु हम मानव है और हमने कर्म अच्छा किया तो तीसरा दिन, मनुष्य का तीसरा दिन होने के बाद भी अनेक लोग समाज में नाम लेते हैं। लेकिन मनुष्य ने अगर कर्म ही बुरा किया तो तीसरा दिन या 14 होने के बाद घर परिवार के लोग भी उसे नहीं पूछते, नहीं मानते और ना उसका नाम लेते हैं। सिर्फ प्रॉपर्टी की जब बात आती है तब उसका नाम लेते हैं। जिंदगी में हर मनुष्य ने ऐसा कर्म करना चाहिए। हम भगवान तो नहीं बन सकते हैं, तो हमें शैतान भी नहीं बनना चाहिए, लेकिन हम एक प्रामाणिक मानव तो बन सकते हैं। परमात्मा के मार्ग में हम एक इंसान तो बन सकते हैं, एक सेवक तो बन सकते हैं। इसीलिए मानवता के नाम बाबा ने जो इस मार्ग में हर एक सेवक को संदेश दिया है, वो एक संदेश को हमें समझना है, उस पर हमें हर सेवक को, सेविका को कार्य करना है। बाबा ने इस मार्ग में किसी तरह जात पात का उल्लेख नहीं किया। हर एक इस मार्ग में बाबा ने नर और नारी को पहचान कर इस मार्ग में निष्काम सेवा की है, इसे हमें समझना है। इसीलिए जो बाबा ने 4 युग के बारे में बताया था, उसी तरह अभी फिलहाल कलयुग शुरू है, तो हमें ये सब हमें अंदाज लगाकर हमें इसका अभ्यास करना है। हम आगे जो लिखा है उन पर सदा थोडी चर्चा करेंगे। सत्ययुगात सर्व देव जन्माला आलेत अशी म्हण आहे। त्याचप्रमाणे जे जे पुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आहे। सत्ययुगात, द्वापार युगात, त्रेतायुगात सर्व प्रकार सारखं घडलं आणि सत्ययुगाच्या बाबतीत जे या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे ते सांगण्यात आलेले आहे। तर मंडळी, निवड आपण पुस्तकीच्या समप्रमाणामध्ये इथे चर्चा करत नाही। कसल्या प्रकारची कॉपीराइट न करता किंवा कसल्या प्रकारचे आपण तिथल्या तिथं वक्तव्य न करता आपण त्यातले विश्लेषणार्थ मार्गदर्शन करत आहोत। आपण त्या ठिकाणी मार्गदर्शनाच्या स्वरूपात जरी आपल्याला ऐकायला मिळतात तरी आपण त्यावर चर्चा करीत आहोत। त्याच्यामुळे माननीय लेखक महोदयाला किंवा इतर सेवकांना माझी अशी नम्र विनंती आहे की आपण आपला परमात्म्याच्या मानव धर्माचा प्रसार सुरळीत राहावा या उद्देशाने आपण यावर चर्चा करीत आहोत। यामुळे आपण सदैव आपला मी ऋणी आहे। म्हणून मंडळी, महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, बाबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आणि सिद्धीनं रूप त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेले आहेत। उदाहरणार्थ हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, सनातन धर्म इत्यादी। आणि त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिली असून अल्लाह, भगवान, येशू ख्रिस्त, बुद्ध इत्यादी प्रत्येक धर्मात परमेश्वर हा एकच आहे सांगितलेले आहे। धर्माच्या बाबतीत जर झालं, हे इतिहासावरून आपण पाहतो, आपण इतिहास पण पाहिलेला आहे। आपल्यापैकी कोणी इतिहास पण वाचलेले आहेत। आपल्यापैकी कोणी डॉक्टर आहे, कोणी जज आहे, कोणी कोर्ट आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पोलीस आहे, कोणी वेगवेगळ्या, कोणी कास्तकार, कोणी हातमजूर आहे, कोणी कंपनीमध्ये काम करतो। आपण सर्वांना माहीत आहे ह्या गोष्टी। त्या जगामध्ये धर्म अनेक आहेत, पंथ अनेक आहेत, अनेक देव निर्माण झालेले आहेत, परंतु प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराविषयी प्रेम फार दाखवले गेले आहेत आणि आपापल्या देवाला मानणारे भरपूर लोक आहेत। इतिहासावरून आपण असे पाहतो, परमेश्वरांनी नावे अनेक दिले असल्यामुळे मानव गोंधळतो। या मानवाच्या नावारूपात अगणित परमेश्वर आहे असे म्हणतो। म्हणून परमेश्वर जरी एक आहे, परमेश्वर एक आहे, परंतु मानवाचे धर्म अनेक असल्यामुळे तो म्हणते माझा भगवान मोठा, तो म्हणतो माझा भगवान मोठा, पण परमेश्वर काय आहे? एक आहे, तो सर्वांमध्ये आहे।
परंतु मानव जिथं आहे तिथं भगवान आहे, म्हणून मानवाने सैतान, भगवान त्याचे कार्य, भगवान तो नहीं बन सकता लेकिन मानव ने शैतान भी नहीं बनना चाहिए। मानव हा जरी सर्वव्यापक नसला तरी कर्म करता आहे, म्हणून मानवाने कर्म करताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। इतिहासावरून जे आपणही शिकलो त्या गोष्टी ठीक आहेत, पण परमेश्वराला अरिगणित नाव दिल्यामुळे मानव गोंधळतो की मी भगवंत कोणता मानायला पाहिजे, भगवंत कोणता मानायला पाहिजे। आणि परमात्मा मार्गामध्ये आल्यावर ह्या सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहेत आणि आपल्याला एक विशेष मार्ग मिळालेला आहे। गोंधळतो, सर्व नावारूपात अगणित परमेश्वर असे म्हणतो। हिंदू धर्मात 36 कोटी देवी देवता आहेत असे म्हटले जाते। परमेश्वर निराकार आहे, सत्य नीती आणि असत्याच्या दृष्टीने अवलंबली धर्मनीती हीच परमेश्वरी प्राप्तीचे खरे गुणे आहेत। परमेश्वर निराकार आहे, सत्यनीती आणि आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच परमेश्वरी प्राप्तीचे खरे गुण आहेत। धर्मनीतीच्या बाबतीत आपण त्रेतायुगातील महाभारताच्या श्रीकृष्णाच्या बरेच उदाहरणं आहेत धर्मनीतीबद्दल। म्हणून धर्मनीती सत्य, सत्य धर्मनीती, त्याचप्रमाणे नीती, सत्य नीती आणि असत्याच्या दृष्टीने अवलंबलेली धर्मनीती परमेश्वरा बाबतीने खरे गुण आहेत। तर मंडळी, आपण आपला जर खरा धर्मनीतीच्या बाबतीत आणि नीतीच्या बाबतीत जर विचार केला तर या सर्व गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे। म्हणून मला एक सांगायचे आहे की आपण अनेक देवी देवताचे विसर्जन करून जे अंतःकरणापासून आपण एका भगवान बाबा हनुमानजीला मानतो, तर ह्या गोष्टी आपण समजायला पाहिजे। या गोष्टी समजून आपण याचा अभ्यास काटकसरीने करून घेतला पाहिजे। पुढे कालचक्राने मानवाने महापुरुषांसाठी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केली। आता प्रश्न असा आहे की जसं युग निर्माण झाले, परमेश्वर निर्माण झाले, तसे मानवाने त्या मूर्त्या तयार केल्या आणि हिंदूंच्या देवळात हिंदूंनी देवळात म्हणजे जसे मुसलमानांनी मस्जिद, ख्रिश्चनांनी गिरजाघर आणि बुद्धांनी बुद्धविहार बांधलेत आणि त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून दिली। देव मानून मूर्तीपूजा करायला सुरुवात केली। आपण आपला एक विशेष सतयुगाच्या हे सतयुगाच्या काळातल्या ती कल्पना आहे, ही कलियुगातल्या काळाची नाही, किंवा आपण कोणत्याही देवा धर्म कसल्या प्रकारची टिप्पणी करत नाहीत। आपण एक मानव नात्याने ह्या सर्व गोष्टी आपण ह्या उदयास आलेल्या आहेत, म्हणजे इतिहासावरून चालत आहे। आपण त्याविषयी आपण पाहतो, इतिहासामध्ये पाहिलं आपण अनेक किल्ले निर्माण झालेले आहेत ना, आजही आपण पाहतो असंख्य देव मंदिर आहेत, हिंदू धर्मातील आहेत, मुस्लिम धर्मातील आहेत, ख्रिश्चन धर्मातील आहेत, अनेक धर्मातील आहेत। तर देव मानून मूर्तीपूजा कराव्यास म्हणजे आपण पाहतो की आपण देवळात गेल्यानंतर अनेक मूर्तीची स्थापना झालेली आहे। आपण मस्जिदमध्ये गेल्यानंतर पाहिलं आणि ख्रिश्चनमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि बरेच धर्मातील वेगवेगळ्या त्यांच्या नियमानुसार ते आपापल्या देवाला मानतात। त्यांचा तो प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी कुणालाही त्याबद्दल म्हणत नाही, पण आपापल्या देवाला सर्व लोक मानतात। मला हे म्हणायचे आहे त्याप्रमाणे देव मानून मूर्ती करायला, परंतु महापुरुष परमेश्वर नव्हते, ते अनुयायी होते। जे महापुरुषांनी जन्म घेतला ते परमेश्वर नव्हते, ते अनुयायी होते। हे सुद्धा सांगण्यात आले, ज्या महापुरुषांनी ते जन्म घेतला ते परमेश्वराचा एक अंश होते, कारण त्यांच्यात एक आत्मा होता, ते परमेश्वराचे अनुयायी होते। त्यांनी मानवाला परमेश्वराबद्दल जागवण्याचे कार्य केले आणि मानव बुद्धिजीवी असून सुद्धा खरा परमेश्वर कोण व कुठे आहे हे ओळखू शकणार नाही, कोण व कुठे आहे हे ओळखू शकणार नाही। मानव हा बुद्धिजीवी जरी असला तरी परमेश्वर हा कुठे आहे, कसा आहे हा ओळखण्यामागे सुद्धा तो असमर्थ ठरतो। म्हणून परमेश्वराला ओळखण्यासाठी माणसाजवळ काय पाहिजे, सत्यनीती, माणसाजवळ काय पाहिजे, नीती, माणसाजवळ सत्य व्यवहार पाहिजेत, माणसाजवळ 52 वजनतील तत्व शब्द नियम पाहिजेत, मानवाजवळ मोहमाया अहंकार नको पाहिजेत। परमेश्वराला ओळखण्यासाठी मानवाची एक सेवा एक विशेष असते आणि म्हणून अनेक एक्झाम्पलबरोबर आपण पुढचे आणखी चांगले कार्यक्रम सादर करून म्हणून उर्वरित भाग आपण पुढच्या कार्यक्रमात घेणार आहोत। कालच्या कार्यक्रमात ज्या ज्या सेवकांनी सहकार्य केलं, नमस्कार केलं, कमेंट्स केलं, आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना माझे नमस्कार, आभार मानतो। आणि आजच्या कार्यक्रमात सादरीकरण काही चुका झाल्या सर्व सेवक सेविका नागरिकांना सर्वांना मी माफी मागतो आणि वाणीला इथे विराम देतो आणि नमस्कार करतो। नमस्कार।